आणि हवामान या धड्याचा अभ्यास करायला जातोय. चला तर मग आता आपल्याला हवेची संपूर्णपणे व्याख्या समजून घ्यायची आहे. त्याच्यानंतर हवामान, हवेची अंग, त्याच्यानंतर हवेचा दाब. तर एका ठिकाणाची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची स्थिती म्हणजेच काय, तर हवा आहे. आपण प्रत्येक जण अनुभवत असतो की विशिष्ट ठिकाणी, आता आपण जिथे राहतो, आपण जिथं संपूर्णपणे आपले व्यवहार असतात, त्या ठिकाणाची हवा कशी असते त्याप्रमाणे आपण तिला अनुभवत असतो, तिचं वर्णनही करत असतो. परंतु ही स्थिती काय असते, अल्पकालीन. कारण ती स्थिती आणि ती हवा ही बदलणारी असते आणि म्हणूनच यालाच त्या ठिकाणाची काय बोलतात, हवा बोलतात. आता ही झाली प्रत्यक्षपणे हवेची व्याख्या, म्हणजे हवा म्हणजे काय, बरोबर. तसंच हवेचे प्रकार पण आहेत, काय काय बघा, थंड हवा, कोरडी हवा, गरम हवा आणि दमट हवा. मग ही हवा आपण कशा रीतीने अनुभवतो, तिचं वर्णन आपण कसं काय करतो, आपण तिची व्याख्या केली, ती बाजूला केली. पण आता आपण हे बोलतोय की आपण कशा रीतीने हवा हे समजून घेतो. तर उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू आपण अनुभवतो आणि त्या ऋतूमध्ये आपण पावसाळ्यामध्ये कोणते कपडे वापरतो, त्याच्यानंतर हिवाळ्यामध्ये कोणते कपडे वापरतो, उन्हाळ्यात कशा पद्धतीने आपण राहतो की जेणेकरून आपलं वातावरण हे नीट आणि आपल्याला सुख आणि दायक आणि आल्हाददायक असं वाटावं म्हणून. तर हे कशा रीतीने असावं. तर इथे काही प्रश्न पण आहेत त्याचे. लोकरीचे कपडे आपण केव्हा वापरतो, तलम सुती कपडे प्रामुख्याने कोणत्या ऋतूत वापरतात, म्हणजे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा त्या त्या ठिकाणी त्या त्या ऋतूमध्ये कोणतं वातावरण असतं त्याप्रमाणे आपण त्याला अनुभवत असतो. आणि ही परिस्थिती कशी असते, बदलणारी असते आणि म्हणूनच यालाच हवा असं म्हणतात. आता पुढे जाऊया. हवामान, प्रत्येक ऋतूचा हा एक विशिष्ट कालावधी असतो, बरोबर आहे. उन्हाळा आला की पावसाळा येतो, पावसाळा गेला की परत हिवाळा येतो, हिवाळा गेला की परत उन्हाळा. हे ऋतुचक्र असं चालूच असतं. हे तर तुमच्या अगदी लक्षात आहे आणि अगदी व्यवस्थित. आणि हवामान शास्त्रज्ञ एखाद्या प्रदेशातील हवामानाचे अनेक वर्ष निरीक्षण करत असतात आणि त्यांच्या त्या अभ्यासातूनच त्या प्रदेशातील हवेची सरासरी ही निश्चित केली जाते की आता पाऊस पडणार आहे, आता गरम कसं होणार आहे, ढग कसे आलेले आहेत. उदाहरणार्थ तुम्ही जर बातम्या बघितल्या तर हवामानाचा अंदाज त्याच्यावर आपल्याला दिसतो. काय दिसतो, हवामानाचा अंदाज. आणि त्या हवामानाच्या अंदाजामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी बघत असतो, कारण ते हवामान खात्यातले जे अधिकारी असतात, जे शास्त्रज्ञ असतात, तेच लोक हे निरीक्षण करून आपल्याला त्याचा उत्तर देतात. आता हवेची अशी सरासरी आणि दीर्घकालीन स्थिती म्हणजेच हवामान होय. समजलं. आणि हवेमध्ये तापमान, वारे, त्याच्यानंतर आर्द्रता इत्यादीमुळे वारंवार बदल घडत असतात. ही सर्व काय आहेत, हवेची मुख्य अंग. त्याच्यानंतर याचा आपल्या दैनंदिन व्यवहारावर आणि जीवनावर परिणाम होतच असतो. हवेच्या या अंगाचा विचार हवामान सांगण्यासाठी केला जातो. का तर बघा, आपल्या जीवनावर, आपल्या दैनंदिन व्यवहारावर त्याचा जरूर परिणाम होतो. कधी जोरात पाऊस आला तर शाळा आपली बंद केली जाते, आपले कामकाजाची कार्यालय ही बंद केली जातात, कारण तिथपर्यंत माणसं पोहोचू शकत नाही. म्हणून या ऋतूंचा, या हवेचा, त्याचा परिणाम आपल्या जीवनशैलीवर जरूर होतो, बरोबर आहे. आता पुढे जाऊया. आता आपण बघूया हवेची अंग. एक आहे तापमान. पृथ्वीच्या पृष्ठभागास सूर्यापासून उष्णता मिळते, बरोबर आहे. आणि या उष्णतेमुळे पृथ्वीचा जो पृष्ठभाग असतो, जो वरचा भाग, तो काय होतो, तापतो. आणि या तापलेल्या भूपृष्ठाच्या सानिध्यामुळे जवळची हवा तापते आणि हवेचे वरचे जे थर असतात ते क्रमाक्रमाने तापायला सुरुवात होते. आणि त्यामुळं समुद्र सपाटीपासून आपण जसे जसे उंच उंच जाऊ तसे तसे हवामानाचे तापमान हे कमी कमी होते. बघा, तुम्ही नेहमी डोंगरावर जेव्हा चढाल, एखाद्या डोंगरावर, टेकडीवर, तर तिथं हवामान कसं होतं,
जसं जसं तुम्ही वरती जाल ना तसं तसं थंडावा येत राहतो. जर का तुम्ही कुठल्या किल्ल्यावर गेला तर त्या किल्ल्यावर म्हणजे गडावर गेला तर वरती आपण जातो, आपण खालची जागा सोडून त्या गडाच्या वरती जातो, तर तिथली हवा इतकी थंडगार आणि आल्हाददायक अगदी थंड असते. त्याप्रमाणे मग हे कसं आहे की अशाच प्रकारे साधारणपणे आपलं विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांकडे तापमान हे कमी 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 होत जातं. आलं लक्षात? त्याच्यानंतर हवेचा दाब, हवेला वजन असतं बरोबर, त्यामुळे काय होतं, दाब निर्माण होतो आणि यालाच हवेचा दाब असं म्हणतात. आपल्याला पुढे आपण उदाहरणं घेऊ ना तेव्हा तुम्हाला अगदी अगदी म्हणजे अगदी व्यवस्थित कळेल. स्पष्टीकरण तर मी देणारच अर्थात. तर वातावरणाच्या सर्वात खालच्या थरावर त्यावरील हवेचा दाब पडतो. कसा पडतो बघा, त्यामुळं हवेची काय होते, घनता वाढते, हवेचं काय होतं, वर्चस्व वाढते. पृथ्वीच्या पृष्ठभागालगत हवेचा दाब हा जास्त असतो आणि उंचीनुसार उंचावरती गेलं की तो हवेचा दाब हा कमी कमी होत जातो. ह्याला हवेचा ऊर्ध्व दाब असं म्हणतात. तापमानातील फरकामुळे देखील हवेच्या दाबामध्ये बदल होतो आणि हे बदल क्षितिज समांतर दिशेत घडतात. त्यामुळे हवेचं रूपांतर कशामध्ये होतं, वारा भरपूर यायला लागतो बरोबर आहे. ह्याच्या अगोदर पण आपण थोडस बघितल्याचं की क्षितिजा समांतर झाल्यानंतर हवा त्याचं वातावरण त्याचं रूपांतर हे वाऱ्यामध्ये होतं. त्याच्यानंतर आता आले ते वारे. जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबेकडे हवा क्षितिजा समांतर दिशेत वाहू लागते आणि त्यास काय म्हणतात, वारा म्हणतात. काय म्हणतात, वारा. कमी व जास्त हवेच्या दाबातील फरकानुसार हा वाऱ्याचा वेग ठरतो. कसा ठरतो, कमी जास्त हवेचा जिथं दाब असतो त्याच्या संपूर्णपणे अनुमानानुसार आणि फरकानुसार हा वाऱ्याचा वेग ठरतो. त्याच्यानंतर आली आर्द्रता. तर वातावरणात मध्ये काय असतं, तर बाष्प असतं आणि ह्या बाष्पामध्ये ज्या हवेमध्ये बाष्प जास्त असतं ना तर तिथं हवा ही दमट असते आणि वातावरणातील दमटपणास आर्द्रता म्हणतात. वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण हे तापमानावर अवलंबून असते. म्हणजे जास्त तापमानाच्या हवेमध्ये जास्त बाष्प हे मावू शकतं बरोबर. म्हणजे जिथं समुद्र असतो तिथं बाष्पाचं प्रमाण हे जास्त असतं, म्हणजे मग दमट खारट अशी हवा तिथं वाहत असते. आता वृष्टी, हवेतील बाष्पाचे पाणी व हिम यात होणारे रूपांतर. हवेचं बाष्प जे असतं त्याचं रूपांतर कशात होतं, पाणी आणि बर्फ. मग ते पृथ्वीवर येतं तेव्हा त्याला वृष्टी म्हणतात. मग तो पाऊस असेल किंवा आपला बर्फ पडत असेल, म्हणजे बर्फ ज्या ठिकाणी पडतात ते, पाऊस जास्त ठिकाणी पडतो ते ठिकाण इत्यादी ही वृष्टीची रूप आहे. म्हणजे कोणती, पाऊस आणि बर्फ पडतो म्हणजे हिम पडतं त्याला बरोबर. ही सगळी काय आहे आता हवेची अंग. आता आपण पुढील विभागात. आता हवा कशी आहे हे त्या त्या वेळानुसारच आपण सांगतो. हवेत हा सतत बदल होतच असतो आणि तो आपल्याला सहजपणे जाणवतो. आपल्याला गरम वाटलं की आपण पंख्यात जाऊन बसतो, आपल्याला थंडी वाजायला लागली की आपण फॅन बंद करतो बरोबर आहे, आपले पंखे बंद करतात. त्याप्रमाणे हवामानातील बदल हा दीर्घकाळाने होतात व ते सहज जाणवणारे नसतात. हवामानातील बदल, अक्षवृत्तीय स्थान, समुद्र सपाटीपासून उंची, समुद्र सानिध्य, सागरी प्रवाह, पर्वत रांगा, जमिनीचा प्रकार, स्थानिक वारे हे घटक हे त्या हवामानावर परिणाम करतात बरोबर आहे. हे त्या हवामानावर परिणाम करत असतात की जसं की हे भौगोलिक दृष्ट्या ही ठिकाणं आहेत, ही स्थानं आहेत. जसं की उदाहरणार्थ समुद्र सपाटीपासून आपण उंचीवर गेलो तर ते ठिकाण, त्याच्यानंतर समुद्राच्या सानिध्यात आपण जिथं राहतो ते ठिकाण, त्याच्यानंतर अक्षवृत्तीय स्थानामध्ये, त्याच्यानंतर आपण पर्वतरांगाच्या त्या ठिकाणी जर राहायला गेलो तर तिचे त्या ठिकाणची त्या स्थितीतली ती भौगोलिक स्थिती त्या हवामानावर काय करते, परिणाम करते. आलं लक्षात. आता पुढे जाऊया. आता आपण काय शिकलो, हवा म्हणजे काय, हवामान म्हणजे काय,
आणि हवेची अंगे कोणती, कोणते घटक हे हवामानावर परिणाम करतात. तर आता आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करू. चला तर.